श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये गुरुदेव दत्तात्रेयांचे स्वरूप आणि त्यांचे अवतार कार्य या विषयाच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. पुराणात देवांचे अनेक अवतार आहेत. त्यातील बहुतेक अवतार हे राक्षसांचा संहार करण्यासाठीचे आहेत. परंतु ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्रित त्रिगुणात्मक असा दत्तात्रय हा एकमेव अवतार आहे आणि तो मानव जातीचे कल्याण करण्यासाठीचा आहे. दत्तात्रय म्हटले की 3 शिरे असलेली, पिवळे किंवा केसरी पितांबर नेसलेली, गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, औदुंबर वृक्षाखाली उभी असलेली, शांत, सौम्य आणि वैराग्य भाव असलेली मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. त्यांच्या या स्वरूपामध्ये कोणकोणती गुण वैशिष्ट्ये दडलेली आहेत ते आपण पाहूया. 3 शिरे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदैवांचे हे त्रिगुणात्मक स्वरूप. यामधून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिन्हींचा संगम दाखवला जातो. दत्तात्रेयांनी धारण केलेल्या रुद्राक्षमाळा या वैराग्य, आत्मनियंत्रण आणि योग साधनेचे प्रतीक आहेत, तर अंगावरील भस्माचे पट्टे हे शरीराच्या नश्वरतेचे निदर्शक. त्यांचे पिवळे केसरी पितांबर हे ज्ञान, विरक्ती आणि दिव्यतेचे प्रतीक आहे, तर त्यांचे औदुंबर वृक्षाखाली उभे राहण्याचा संबंध त्यांच्या अस्तित्वाची चिरंजीविता व दिव्य शक्तीशी आहे. दत्तात्रेयांच्या मागे उभी असलेली गाय ही 33 कोटी देवांचे प्रतीक आणि सर्व जीवांचे पालन पोषण करणारी ती दत्तात्रेयांच्या मागे उभी, यातून दत्तात्रेयांचे सर्वदैव समावेशक रूप आणि सर्व जीवांचे पालन करतेपण दर्शवते. त्यांच्या पुढील 4 कुत्री हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. कुत्र्यांचा एक अर्थ सजगता आणि निष्ठा हाही आहे. याचा अर्थ असा की दत्तात्रय हे मानव जातीच्या कल्याणासाठी सजग आहेत आणि रक्षण करणारे आहेत. दत्तात्रेयांचे शांत, सौम्य आणि स्मितहास्य असलेले मुख भक्ताला धैर्य, सुरक्षितता आणि सकारात्मकतेची खात्री देते. थोडक्यात दत्तात्रेयांचे हे स्वरूप ज्ञान, विवेक, भक्ती, वात्सल्य, दया, क्षमा, शांती आणि आत्मसाक्षात्कार यांचे मूर्त रूप आहे. ते जगद्गुरू म्हणून आदर्श मानले जातात. त्यांच्या अवतार कार्याचा उद्देश जीवन सन्मार्गाने कसे जगावे आणि आत्मोन्नती कशी साधावी हा होता. त्यांनी आपल्या अवतार काळात यदू, आयु, अलर्क, सहस्त्रार्जुन, परशुराम, संस्कृती असे शिष्य तयार करून आपले तत्त्वज्ञान अनेकांपर्यंत पोहोचवले. शैव, वैष्णव आणि शाक्त पंथातील अनेक संन्यासी चळवळींना त्यांनी प्रेरणा दिली. भारतातील दख्खनचे पठार, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालयीन पर्वतरांगा या भागात दत्त संप्रदायाचा विशेष प्रभाव आढळतो. नाथ परंपरेत दत्तात्रेय हे नाथांच्या आदिनाथ संप्रदायाचे आदिगुरू म्हणून पूज्य आहेत. ते तंत्रविद्येवर प्रभुत्व असलेले पहिले योगपुरुष आहेत. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. याचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी हे दत्तात्रेयांचे निस्सीम भक्त होते. गुरुदेव दत्तात्रेयांचे अवतार कार्य, महात्म्य आणि उपदेश यांचे वर्णन करणारे अनेक ग्रंथ आणि संत साहित्य आहे. त्यातील काही महत्त्वाचे ग्रंथ कोणते ते पाहूया. एक म्हणजे सरस्वती गंगाधर लिखित श्री गुरुचरित्र.
यात दत्त अवताराचा महिमा वर्णिलेला आहे. हा ग्रंथ दत्त उपासक वेदतुल्य मानतात. दुसरे म्हणजे मार्कंडेय पुराण, स्कंद पुराण यामधील दत्तात्रेयांची जन्मकथा, त्यांनी केलेल्या 24 गुरूंचा उपदेश याचा समावेश आहे. यातून दत्तात्रेयांचे तत्वज्ञान स्पष्ट होते. अवधूत गीता हा आत्मज्ञान व अद्वैत वेदांत यावर आधारित दत्तात्रेयांचा गूढ उपदेश असलेला प्रमाण ग्रंथ आहे. त्रिपुरा रहस्य यात दत्तात्रेयांनी परशुरामाला अद्वैत वेदांत, आत्मज्ञान आणि त्रिपुरा देवीचे रहस्य सांगितले आहे. दत्तगुरूंचा मुख्य उपदेश या ग्रंथात आहे. त्यावर आधारित परशुराम कल्पसूत्र नावाची 50 खंडांची रचना परशुरामांनी केलेली आहे. दत्तप्रबोध हा विविध संत व उपासक यांच्या अनुभवावर आधारित दत्तगुरूंच्या कृपाकथांनी युक्त असा ग्रंथ आहे. श्री दत्तात्रेय उपनिषद यामध्ये दत्तात्रेयांचे ब्रह्मस्वरूप, योग साधना व आध्यात्मिक मार्ग यांचे वर्णन केलेले आहे. गोरक्षनाथ लिखित हिंदी रचनांचे संकलन गोरखबानी या ग्रंथात झाले आहे. महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 7 ग्रंथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या 7 ग्रंथातील उद्धव गीता ही दत्तात्रेयांना समर्पित आहे. याशिवाय दत्त महिमा वर्णन करणारी असंख्य भक्तिगीते स्थानिक कवींनी रचलेली आहेत की जी घरोघरी मोठ्या भक्तीनं ऐकली जातात. गावोगावी असलेली दत्त मंदिरे आणि त्यांचे असंख्य भक्त हे दत्तात्रेय यांच्या लोकप्रियतेचे निदर्शक आहेत. याचे कारण दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोड्याशा भक्तीनेही ते भक्तांना अमाप फळ देतात. त्यांचा भक्तिमार्ग सहज सोपा आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना तो सहज अनुसरता येतो. त्यांची कृपा संपादन होण्यासाठी सचोटी, अहंकाराचा त्याग, अडल्या नडल्यांना मदत आणि गोरगरिबांना अन्नदान एवढ्या गोष्टी केल्या की दत्तप्रभू आपल्याला जवळ करतात. पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते, पण दत्तगुरूंशी नाते जोडले गेल्यास पूर्वजन्मातील पापे नाहीशी होतात आणि या जन्मात दुष्ट शक्तींचे, आपत्तीचे भय राहत नाही. त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन जेथे चालते तेथे त्यांचा सूक्ष्म वास असतो, याची सश्रद्ध दत्तभक्ताला नेहमी प्रचिती येते. मानव कल्याण अखंड चालू राहण्यासाठी दत्तात्रेय प्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ हा दुसरा अवतार कलियुगात घेतला. त्याविषयीची माहिती आपण मार्गशीर्ष भाग 3 मध्ये पाहूया. धन्यवाद.